साहेब मुर्दाबाद. जामकर साहेबांनी राजीनामा. पुरोली गावातील ग्रामस्थांचा मोर्चा आता पोलीस स्टेशन समोर आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की गोपाळ हा निर्दोष आहे, त्याची निर्दोष मुक्तता झालीच पाहिजे. या सगळ्या गावकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आता जामकर साहेब कशा पद्धतीने देत आहेत ते आपण पाहूयात. जामकर साहेब मुर्दाबाद. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. जामकर साहेब मुर्दाबाद. देव माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. जामकर साहेबांनी राजीनामा. दिलाच पाहिजे. अरे किती वेळ झाला का? एवढ्या वेळ जामकर बाहेर काही नाहीत. घाबरले असतील. नक्की जामकर साहेब आत आहेत ना? आत आहेत नाही तर कुठे आहेत? आतच आहेत. पण इथं समोर यायला, मोर्चाच्या समोर यायला हिम्मत पाहिजे ना. हिम्मत ते काय देतच आहे? अरे बाबा काय मार खायला लावतो का? अरे हिम्मत म्हणजे हिम्मतराव देशमुख नाही, हिम्मत म्हणजे डेअरिंग. डेअरिंग काय बोलतोय? एक काम करा, जित्या मग घ्या तुम्ही जावा आणि साहेबांना बाहेर घेऊन या. चल. नको बाबा, आम्ही आतमध्ये गेलो ना तर मग तुम्हाला गोपाळ संघ आमच्यासाठी पण घोषणा द्याव्या लागतील. हा हा आपण हितनच बोलू त्यांना. ते सरकार म्हणतात की सुरक्षित अंतर ठेवा. कशाला उगा बाबा हितनं जायचे त्या बोलव ते घोषणा बाबा. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. जामकर साहेब मुर्दाबाद. साहेब मगाशी रावचं फोन आलेला. गावातली लोक चौकीवर मोर्चा घेऊन आलेत. तुमच्या विरोधात जोर जोरात घोषणा देतात. साहेब हे प्रकरण चिघळलं तर गावी जायचं, शेती करायची, राजीनामा द्यायचा नोकरीचा. गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. याचं घाबरलो ना आपण घोषणा भिषणाला, सुटतील मोकाट हे असले. काय बघ जामकर साहेब हा. चला. आरोपी कोण आहे? याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हे जजला ओळखतो. असो, खटला सुरू करा. काय आरोप आहे याच्यावर? जज साहेब, आरोपीवर त्याच्या बायकोचा अपहरणाचा आणि बायकोच्या चारित्र्य हाणण्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर स्वतःच्या बायकोचा खून केल्याचाही संशय पोलिसांना त्याच्यावर आहे. तुमच्याकडे आरोपीच्या विरोधात काही पुरावे आहेत? येस माय लॉर्ड, ते सर्व पुरावे आम्ही कोर्टात आधीच सादर केलेले आहेत. गोपाळ, तुला तुझ्यावर केलेले आरोप मान्य आहेत का? नाही जज साहेब, मी काय सुद्धा नाही केलेलं. मी काय नाही केलं. माझं माझ्या बायकोवर लय प्रेम आहे, त्या जीव आहेत माझा. मी कशाला काय करेन सांगा ना. मी कधीच त्यांना अपमानास्पद वागणूक नाही दिली, कधीच त्यांच्या चारित्र्याची संशय नाही घेतला, कधी त्यांच्या केसाला हात लावला ना कोणाला लावू दिला. तेव्हा शपथ साहेब, मी खरंच काय नाही केलं. मला असं वाटतं कोणीतरी ना
हा खोटा बनाव रचलाय आणि मला त्याच्यामध्ये ओढलं जात आहे. जज साहेब मला याच्यातून वाचवा. मी देवाशपथ काय नाही केला. मी खरंच काय नाही केलं. मला याच्यातनं वाचवा जज साहेब. जज साहेब, ह्या प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यासाठी मी ह्या केसचे तपास अधिकारी इन्स्पेक्टर जामकर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. थँक्यू जज साहेब. खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. जसं पुरोली गाव माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येत. या गावामध्ये माणसं गायब होत आहेत. आम्ही शोध घेतोय. अगदी सुरुवातीपासून मॅक नावाची व्यक्ती गायब झाली, नंतर त्याची पत्नी, नंतर माधुरी नावाची मुलगी गायब झाली. या गायब होणाऱ्या व्यक्तींमध्ये माझ्या बहिणीचाही समावेश आहे. या सगळ्यांचा आम्ही शोध घेत होतो. आम्ही कसून चौकशी करत होतो. बातमी आली की यांची पत्नी लाली देशमुख या सुद्धा गायब आहे. आमचा तपास चालू होता. गावाने आम्हाला तपासात कधी सहकार्य केलं नाही. काय माडकाठी आणली, या माणसाला पाठीशी घातलं. खबरदारी म्हणून आम्ही लोकांना सांगितलं, उत्सव करू नका, मिरवणुका काढू नका. कोणी आमचं ऐकलं नाही. जे साहेब, आत्ता सुद्धा हा खटला इथे चालू असताना पोलिसांच्या विरोधात, माझ्या विरोधात घोषणा माझी तिकडे चालू. आम्हाला यांच्या पत्नीची चेन सापडली, रक्ताचे डाग आहेत त्याच्यावर. यांच्या पत्नीची साडी सापडली, त्यावर रक्ताचे डाग आहेत. या व्यक्तीच्या दुकानात एक गोडाऊन आहे, तिथे काही पुरावे सापडले. सापडलेली चेन, साडी, गोडाऊनमधले पुरावे, या सगळ्यांची एक संगत लावली. तिकडचे रक्ताचे नमुने आणि यांच्या पत्नीच्या रक्ताचे नमुने जज साहेब सेम. यावरून आम्ही सगळ्यांनी असा निष्कर्ष काढला की या सगळ्या गुन्ह्यामध्ये हा व्यक्ती सामील. आम्ही सगळे पुरावे कोर्टाला सादर केले आहेत. आपण योग्य ती कारवाई करावी अशी विनंती. धन्यवाद. ॲडव्होकेट जीवन, तुम्हाला अजून काही बोलायचंय? होय माय लॉर्ड. जज साहेब, सादर केलेले सर्व पुरावे आणि इन्स्पेक्टर जामकर यांची साक्ष यावरून तर हे सिद्ध होतंय की गोपाळच्या पत्नीबाबत जे काही घडलं त्याच्या मागे ह्याचाच हात आहे. तरी पुढील तपासासाठी आम्हाला अधिक मुदत द्यावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. सादर केलेले पुरावे आणि इन्स्पेक्टर जामकर यांची साक्ष यावरून तर संशय गोपाळवरच जातोय. परंतु हा गुन्हा गोपाळनंच केलाय हे काही सिद्ध होत नाही. त्यामुळे पुढील तपासासाठी पोलिसांना 5 दिवसाची मुदत देण्यात येत आहे. तोपर्यंत गोपाळ पोलीस कोठडीतच राहील. आज हे कोर्ट इथंच थांबत आहे.